प्रेज द लॉर्ड. आज आपण स्तोत्र 13 पाहणार आहोत. हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार, सर्व काळ काय तू मजपासून आपले मुख कोठवर लपविणार. मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे. कोठवर माझा शत्रू वरचढ करणार. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, माझे ऐक. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे तेजवान कर. नाहीतर मी याला जिंकले असे माझा वैरी म्हणेल आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्हासतील. मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे. माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. परमेश्वराने मजवर बहुत उपकार केले म्हणून मी त्याच पुढे गायन करीन. वाचलेलं स्तोत्र परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. स्तोत्र 13 याचं 6वं वचन आपल्याला म्हणतं, परमेश्वराने मजवर बहुत उपकार केले म्हणून मी त्याच पुढे गायन करीन. खरोखर या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद असो. तसं पाहिलं असता परमेश्वर आपल्याला जन्माल्या क्षणापासून आत्तापर्यंत किंवा जो काही वेळ आहे त्या सगळ्या वेळेमध्ये परमेश्वराने आपल्याला काय केलेले असतात, फार उपकार केलेले असतात, बहुत उपकार केलेले असतात. आणि इतके उपकार त्याचे असतात की ते आपल्या म्हणजे फार उपकार असतात की त्या उपकाराची आपण आठवणसुद्धा करू शकत नाही. इतके उपकार आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रत्येक क्षणी देवपानी केलेले असतात. आणि त्या उपकाराबद्दल आपण काय केलं पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे, देवाचं गायन केलं पाहिजे, देवाची आराधना केली पाहिजे, त्याचे उपकार स्मरण केले पाहिजे. कारण देवाने आपल्यावर खरोखर बहुत उपकार केलेले असतात. आणि त्याबद्दल आपण देवाचे गायन करणं किंवा आनंद उत्सव करणं, उपकार स्मरण करणं हे फार महत्त्वाचं आहे. वाचलेलं वचन परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.